लाडकी बहीण योजनेअंतर्गत बंद झालेले पैसे परत चालू होणार. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात. याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नक्कीच लांबलेला आहे, परंतु GR आला असल्याने लाडक्या बहिणींनो तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये 100% नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे जमा होणार आहेत. कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता त्याबाबत देखील आपण नक्कीच अपडेट देत राहतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या अपडेट्स मिळत राहतील. परंतु आजचा महत्वाचा मुद्दा असणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत बंद झालेले पैसे चालू. म्हणजेच की आपल्याला माहिती आहे की अनेक लाडक्या बहिणींचे पैसे जून महिन्यापासून अचानक बंद झाले, ज्यामध्ये एका रेशनिंग कार्ड मधील जास्त महिला असतील किंवा 4 चाकी वाहन अशी विविध कारणं सांगितली गेली. परंतु त्यामध्येही अनेक लाडक्या बहिणींचं मत होतं की आम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असून देखील आमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत. तर याबाबत काही अपडेट आहे का? आमचे पैसे कसे चालू होतील? तर मागच्या महिन्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना, ज्यांना जून पासून पैसे बंद झाले होते, त्या लाडक्या बहिणींना पैसे सुरू झाले आहेत. आता हे पैसे सुरू होण्यासाठी तुम्हाला महत्वाचे काम करायचं आहे आणि तुमच्याकडे ही एकमेव संधी असणार आहे तुमचे पैसे परत चालू करण्याची. नक्की काय करायचंय लाडक्या बहिणींसाठी ही महत्वाची बातमी, चला लगेच पाहूया. तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा होता की पात्र असूनही जून महिन्यापासून पैसे बंद झाले. जून महिन्यापासून पैसे बंद होण्यापाठीमागे असणारे महत्वाचे कारण म्हणजे काय होते, तर लक्षात घ्या. जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठी गोष्ट चेक झाली, ती म्हणजे एका रेशनिंग कार्डवरती किती महिला लाभ घेत आहेत, ही बाब त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये चेक झाली. आणि यामध्येच अनेक लाडक्या बहिणी अपात्र झाल्या, कारण एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त विवाहित असतील किंवा एकापेक्षा जास्त अविवाहित असतील अशा महिलांनी लाभ घेतल्याचं त्या ठिकाणी स्पष्टपणे क्लिअर झालं. आणि मग अशा महिलांना योजनेतून थेट अपात्र करण्यात आलं. थेट अपात्र कोणाला केलं, तर लक्षात घ्या, समजा एका कुटुंबामध्ये 3 महिला होत्या, तर तिघींना देखील त्यातून अपात्र केलं, कोणालाच पैसे सुरू झाले नाहीत. म्हणजेच की सर्वांचेच पैसे बंद झालेत. नियमानुसार काय असतं की एका कुटुंबातील एका रेशनिंग कार्डमध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोघींना पैसे द्यावेत. परंतु ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे सरकारने काय केलं, तर सर्वांचेच पैसे त्या ठिकाणी बंद करून टाकले. आता हीच तुमच्याकडे महत्वाची संधी असणार आहे, कारण आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या ई-केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. किती मुदत आहे, तर 31 डिसेंबर पर्यंतची अंतिम मुदत तुम्हाला आहे. आता लक्षात घ्या, ई-केवायसी करताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे, सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा आपला आहे ई-केवायसी करताना काळजी. तर आता तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित दोघींचीच ई-केवायसी तुम्ही त्या ठिकाणी करायची आहे. लक्षात घ्या, यामध्ये आता चुकू नका, ही चूक तुम्हाला खूप महागात पडेल. म्हणून आता ई-केवायसी करताना तुमचं रेशनिंग कार्ड आहे, रेशनिंग कार्डवर समजा सासू आहे, या ठिकाणी एक सून आहे आणि मुलगी आहे. तर तुम्ही सासू आणि सुनांपैकी एकीची आणि मुलीची एक असे दोघींच्याच ई-केवायसी तुम्ही त्या ठिकाणी करा. तिघींनी ई-केवायसी करायला अजिबात जाऊ नका, अन्यथा योजनेचे पैसे जे बंद झाले ते पैसे परत कधीच चालू होणार नाहीत, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. त्याच्यामुळे आता ई-केवायसी करताना एक विवाहित सासू आणि सूनपैकी एकीचीच, 2 जावा असतील तर दोघींपैकी एकीचीच, आणि मुलीची जिचं वय 21 वर्ष पूर्ण असेल आणि जी अविवाहित असेल तिचीच केवळ तुम्ही त्या ठिकाणी ई-केवायसी करायची आहे. ती ई-केवायसी झाल्यानंतर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्कीच चालू होणार आहेत. अनेक महिलांचे पैसे या ठिकाणी परत सुरू होणार आहेत, कारण सरकारद्वारे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना आम्ही योजनेपासून कधीच वंचित ठेवणार नाही. परंतु तुमची चूक तुम्हाला खूप जास्त महागात पडेल जर तुम्ही तिघींनी ई-केवायसी केली. एवढंच नाही, तर ज्याच्या कुटुंबामध्ये सासू आणि सून दोघीच आहेत, म्हणजे मुलगी नाहीये परंतु सासू आणि सून आहे, आणि दोघींनीही जर ई-केवायसी केली असेल, तर तुमची देखील शक्यता आहे की तुमच्या सर्वांचेच पैसे त्या ठिकाणी सरकारच्या द्वारे बंद केले जातील. कारण याचा अर्थ काय होतो की तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करताय असे सरकारला त्या ठिकाणी जाणवते, आणि म्हणून तुम्हाला दोघींना तिघींना सर्वांनाच त्या ठिकाणी अपात्र केलं जातं. लाडक्या बहिणींनो, वारंवार मी सांगतोय, कारण ही शेवटची संधी आहे. आताची जी संधी जर तुमची चुकली की परत तुम्ही किती जरी काही म्हणाला, नवीन फॉर्म कधी सुरू होतील, एडिटचा ऑप्शन कधी येईल, परत या गोष्टी होत नसतात. आता ही महत्वाची संधी आहे. ई-केवायसी अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे वेळ देण्यात आलेला आहे सरकारने, म्हणून आता अजिबात चूक करू नका. हे बघा, आता चूक झाल्यास पैसे
तुम्ही कायमस्वरूपीचे विसरून जा, कारण आता एडिटचा ऑप्शन येणार नाही. ई केवायसी करण्याकरता मुदत देखील सरकारने सांगितलंय की आता आम्ही वाढवणार नाही, कारण आता 31 डिसेंबर हाच अंतिम दिवस असणार आहे. यानंतर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी साईट बंद होऊन जाईल आणि ज्या ई केवायसी करणाऱ्या महिलांनी ई केवायसी केली नाही त्यांना सरळ योजनेतून अपात्र केले जाईल, कारण त्यांना योजनेचे पैसे नको आहेत असे सरकारचं त्या ठिकाणी मत होईल. आणि ज्यांनी चुकीच्या पद्धतीने ई केवायसी केली आहे त्या देखील महिला अपात्र होतील. एका कुटुंबामध्ये जास्त महिलांनी ई केवायसी केली असेल त्या देखील अपात्र होतील. सरकारी नोकरदार कुटुंबात असणाऱ्या महिला देखील अपात्र होतील. त्यासोबत ITR भरणाऱ्या महिला देखील अपात्र होतील. 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला देखील अपात्र होतील. त्यामुळे लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी आता यापुढे जानेवारीच्या हप्त्यापासून पात्र राहणार आहे त्या लाडकी बहीण योजनेच्या सर्व हप्त्यांसाठी कायमस्वरूपी पात्र राहतील. जेव्हा सरकार 2100 रुपयाचा निर्णय घेईल तेव्हा देखील आताच्या जानेवारी महिन्यामध्ये यादी फायनल होईल, त्या महिलांनाच योजनेचे पैसे मिळणार नाहीत. अनेक महिला यामध्ये अपात्र होणार आहेत. परंतु तुम्हाला अपात्रतेपासून वाचण्यासाठी आणि तुमचे बंद झालेले योजनेचे पैसे परत चालू करण्यासाठी ही एक अत्यंत चांगली आणि शेवटची संधी असणार आहे. मागील अनेक दिवसांपासून जून मध्ये पैसे बंद झालेल्या महिलांना मागच्या महिन्यामध्ये हप्ते आलेले आहेत. त्याच्यामुळे आता ई केवायसी करताना जर परत तुम्ही चुकला तर पैसे परत विसरून जा. आशा करू नका. एका कुटुंबामध्ये 2 विवाहित महिला कधीच पात्र नाहीत. GR परत एकदा वाचा. GR ने 100 वेळा सांगितलं आहे की एका कुटुंबात एकच विवाहित आणि एक अविवाहित, 2 सासू सुना, 2 जावा योजनेमध्ये पात्र नाहीत. तसेच 2 मुली देखील पात्र नाहीत. 2 मुली 21 वर्षापेक्षा जास्त वय आहे त्या देखील पात्र नाहीत. 21 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींची देखील ई केवायसी करायला जाऊ नका. त्यांची जरी ई केवायसी झालेली दिसली तर तिचे तर पैसे बंद होतीलच, परंतु तुमचे देखील पैसे त्या ठिकाणी बंद होऊ शकतात. म्हणूनच ई केवायसी करताना या सर्व बाबींची काळजी घेऊन तुमची ई केवायसी करा, जेणेकरून योजनेचे पैसे तुमचे कायमस्वरूपी चालू राहतील. आता याच्या बाबतीत तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.